कोल्हापुरात रुग्णवाहिका आणि दुचाकीचा अपघात झालाय। रुग्णवाहिका आणि दुचाकी समोरासमोर धडकून हा अपघात झालाय। कोल्हापुरातल्या कळंबा जेल परिसरातील ही घटना आहे। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, तर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलाय। थेट कोल्हापुरातील रुग्णवाहिका आणि दुचाकीचा समोरासमोर हा अपघात झालेला आहे। रुग्णवाहिका आणि दुचाकी समोरासमोर धडकून हा अपघात झालाय। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। शेखर, रुग्णवाहिका आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली, काय आधीची माहिती आहे? यामध्ये दुचाकी स्वार जखमी झालाय का? करण, काल रात्रीची ही घटना आहे। रात्री उशिरा हा अपघात जो आहे तो झालेला आहे। आपण जर बघितलं तर कळंबा जेल परिसरातून येत असताना एक रुग्णवाहिका येत होती आणि समोरूनच एका वळणावरती दुचाकी देखील येत होती। त्या दोघांची समोर समोर धडक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। त्यामध्ये दुचाकी स्वार जो आहे तो अक्षरशः उडून पडलेला देखील पाहायला मिळतोय। तात्काळ त्याला त्याच रुग्णवाहिकेमधून कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। तो गंभीर स्वरूपाचा जखमी देखील आहे अशी माहिती मिळते। मात्र एक घटना जी आहे ती काल रात्रीची आपण पाहतोय आणि एक गंभीर घटना म्हणावी लागेल। रुग्णवाहिकेचा आणि दुचाकीचाच अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। दुचाकी स्वाराचं नाव अद्याप कळालं नाही, मात्र ही घटना कळाल्यानंतर तात्काळच त्या संदर्भातला सीसीटीव्ही फुटेज देखील पुढारी न्यूजला प्राप्त झाला आणि त्याचे व्हिडिओ देखील आपण पाहतो। त्यामुळे निश्चितच आहे, रात्री या घटना घडल्यानंतर संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रकृती देखील ठीक असल्याची सध्या माहिती ज्याची मिळतात। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।